मुंडेंसोबतच्या भेटीची बातमी फोडण्याच्या मागे मोठं षडयंत्र, भेटीला वेगळा रंग दिला. षडयंत्र रचणारा बीडमधील मोठा नेता सुरेश धस यांना संशय. मुख्यमंत्र्यांना भेटून या संदर्भामध्ये तक्रार करणार. धस यांची एबीपी माझाला माहिती. आष्टीकडे लक्ष द्यावं लागेल असं पंकजा मुंडे म्हणाल्या होत्या. पंकजा यांच्या वक्तव्यानंतर धस मुंडेंच्या भेटीला गेले का? प्रकाश महाजन यांचा सवाल. मुख्यमंत्र्यांनी सुरेश धस यांना तंबी दिली असावी. प्रकाश महाजन यांचं वक्तव्य. धनंजय मुंडे, सुरेश धस, बजरंग सोनावणे हे सगळे एकाच गँगमधले आहेत. अजित पवारांनी धनंजय मुंडेंना कोअर कमिटीमध्ये घेतल्यामुळे धस यांची माघार. प्रकाश महाजन यांचा दावा. बीडमध्ये सुरेश धस यांच्याकडून अनेक नेत्यांची फसवणूक, त्यांनी अनेकांचा विश्वासघात केला. मनसेचे नेते प्रकाश महाजन यांचा सुरेश धस यांच्यावरती हल्लाबोल. सुरेश धस आणि धनंजय मुंडेंची भेट म्हणजे टीआरपी वाढवण्याचा प्रकार आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची टीका. राष्ट्रवादीचं महत्त्व कमी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या धस यांना सूचना. सपकाळ यांचं वक्तव्य. संतोष देशमुख हत्या प्रकरणामधील फरार आरोपी कृष्णा आंधळेची संपत्ती आता जप्त होणार आहे. महसूल प्रशासनाकडून संपत्ती जप्त करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामधील फरार आरोपी कृष्णा आंधळेची संपत्ती जप्त कराच, पण आरोपीला सुद्धा अटक करा. संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांची मागणी. परळीमधील सरपंच बापू आंधळे हत्या प्रकरणामध्ये फरार बबन गीतेची संपत्ती जप्त करण्याचे पोलिसांकडून प्रयत्न. पुढील 2 दिवसांमध्ये संपत्तीच्या जप्तीसाठी न्यायालयाकडे परवानगी मागितली जाईल. बीडमध्ये 1 मार्चपर्यंत जमावबंदीचे आदेश लागू. मोर्चे, निदर्शनं, आंदोलनं किंवा धरणं आंदोलनं यापैकी काहीही करण्यासाठी जमावाला परवानगीशिवाय एकत्र येता येणार नाही. बीडचे अप्पर जिल्हा दंडाधिकारी शिवकुमार स्वामी यांचे आदेश. 2 तास ईडी आणि सीबीआय आमच्या ताब्यात द्या. अमित शहा सुद्धा ठाकरे गटामध्ये पक्षप्रवेश करतील. भाजपचे सर्व नेते मातोश्रीच्या दारावरती दिसतील. संजय राऊत यांचा हल्लाबोल. कोणतंही पद मिळवण्यासाठी कधीही रडगाणं गायलं नाही. विरोधी पक्षनेते पदासाठी दबाव आणतोय असा खोटा दावा केला जातोय. भास्कर जाधव यांचं वक्तव्य. भास्कर जाधव यांच्या नातेवाईकाचं गुहागरमध्ये लग्न होतं आणि त्यामुळे ते बैठकीसाठी हजर नव्हते. संजय राऊत यांचं स्पष्टीकरण. तर भास्कर जाधव एकनाथ शिंदेंसारखे रुसून वगैरे बसत नाहीत. राऊतांचा शिंदेंना टोला. विधानसभेमध्ये पराभव झाल्याच्या नंतर उद्धव ठाकरेंनी रामदास कदम यांना विधान परिषदेमध्ये पाठवलं होतं. हे त्यांनी विसरू नये, कृतज्ञ राहावं. संजय राऊत यांचं रामदास कदम यांना प्रत्युत्तर. कडवट शिवसैनिक पक्ष सोडून जातो तेव्हा उद्धव ठाकरेंनी आत्मचिंतन करण्याची गरज आहे. प्रवीण दरेकर यांचा ठाकरेंना सल्ला. तर अजूनही वेळ गेलेली नाही, उरली सुरली सेना भक्कम करावी. दरेकरांचं वक्तव्य. बाळासाहेबांचे खरे वारसदार उद्धव ठाकरेच आहेत, पण विधानसभा अध्यक्षांनी दुसऱ्यांनाच वारसदार नेमलं. बाळासाहेबांची पुण्याई राखण्यासाठी आपल्याला काम करावं लागेल. हे वक्तव्य पक्षविरोधी नाही. भास्कर जाधव यांचं स्पष्टीकरण. पक्षानं संधी दिली नाही असं कधीही म्हटलं नाही, मात्र पूर्ण क्षमतेनं काम करण्याची संधी मिळाली नाही ही वस्तुस्थिती आहे. आपल्या राजकीय दोषांमुळे ही संधी मिळालेली नसेल. नाराजीच्या चर्चांच्या नंतर भास्कर जाधव यांची सारवासारव. राजन साळवींनी शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केल्याच्या नंतर ठाकरेंनी आज सेनाभवनामध्ये बोलावली पदाधिकाऱ्यांची बैठक. कोकणामधील डॅमेज कंट्रोल रोखण्यासाठी ठाकरे ॲक्शन मोडवर. मुख्यमंत्री फडणवीस जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर. शेंद्रुणी गावातल्या सेकंडरी एज्युकेशन सोसायटीच्या अमृत ग्रंथ प्रकाशनाच्या सोहळ्यासाठी राहणार उपस्थित. तसंच नमो महाकुंभ 2च्या अंतर्गत देवाभाऊ केसरी आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेचं उद्घाटन करतील. नागपूरमधील प्रयाग योग पुण्य आले आपल्या दारी या कार्यक्रमाला मुख्यमंत्री फडणवीसांची उपस्थिती. फडणवीसांच्या हस्ते महार. लव्ह जिहादचा उल्लेख सुप्रीम कोर्टाच्या निकालामध्ये आलाय. आंतरधर्मीय विवाह करणं गैर नाही, पण फसवणुकीच्या उद्देशानं ओळख लपवून विवाह करणं हे चुकीचं आहे. मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य. भाजपकडून कोल्हापूरमध्ये कार्यशाळेचं आयोजन. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उद्घाटन. पश्चिम महाराष्ट्रामधले भाजपचे सर्व आमदार, खासदार आणि पदाधिकारी सुद्धा या कार्यशाळेसाठी उपस्थित. आमदार संदीप क्षीरसागर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीला. जुन्नर बाजार समितीमध्ये अजित पवार आणि संदीप क्षीरसागर यांच्यामध्ये चर्चा. नारायण पाटील यांची संजय शिंदे यांच्यावरती टीका. आजवर एकही बेकायदेशीर काम केलं नाही. नारायण पाटील यांनी डागली संजय शिंदे यांच्यावरती तोफ. बैलगाडीखाली नेमकं कुत्रं आहे की वाघ आहे हे मला सांगायची संधी मिळाली. राष्ट्रवादीचे नेते उमेश पाटील यांचं माजी आमदार राजन पाटील यांच्या मुलाला प्रत्युत्तर.
कुत्र परत येत आहे म्हणून अजितदादांनी त्यांना परत गाडीखाली म्हणजे पक्षामध्ये घेतलंय, अजिंक्य राणा पाटील यांनी केलेली टीका. भाजपची विचारधारा लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते स्फूर्तिगीतांचं विमोचन. पक्षाची धोरणं, कार्यशीलता आणि या सगळ्याचं गाण्यामधून वर्णन, रवींद्र चव्हाण यांच्या संकल्पनेमधून स्फूर्तिगीतांची निर्मिती. उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील 100 पेक्षा अधिक महाविद्यालयांना भेट देणार. मुलींना मोफत शिक्षण मिळावं यासाठी सरकार कोट्यवधी रुपयांचा भार उचलतं. मात्र अनेक महाविद्यालयांमध्ये या योजनेची अंमलबजावणी होत नाही, त्यामुळे हे पाहणी करतील. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांचं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला पत्र. साहित्य संमेलनामध्ये अहिल्यादेवी दालन उभं करावं तसंच सुभेदार मल्हारराव होळकर कमान उभी करण्याची पत्रामधून मागणी. मुंबईमध्ये पुन्हा मराठी आणि गुजराती वाद. रूपम शोरूममधील मॅनेजरकडून मराठी ग्राहकाला गुजरातीमध्ये बोलण्याची जबरदस्ती. ठाकरे गटाच्या विभाग प्रमुखांनी दिली आहे समज. मॅनेजरने मराठी लोकांची माफी मागितल्याच्या नंतर प्रकरण निवळलं. राज्यामधील बेकायदेशीर कबूतरखान्यांच्या विरोधामध्ये मनसे आता आक्रमक. मनसे पर्यावरण सेनेकडून आंदोलनाची हाक. दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज मैदानामधून वॅकेथॉनचं आयोजन. जय शृंगारपुरे, नितीन सरदेसाई आणि संदीप देशपांडे सहभागी. जीबीएस हा आजार पाण्यामुळे नाही तर कोंबड्यांमुळे पसरतोय. उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती. कोंबड्यांचं कच्चं मांस खाल्ल्यामुळे हा आजार होतोय. या संदर्भामध्ये लवकरच प्रेस नोट काढणार असल्याची पवारांची माहिती. कोल्हापूरमध्ये जीबीएसचा दुसरा बळी. रेंदाळ ढोणेवाडी इथल्या वृद्धाचा जीबीएसमुळे मृत्यू. कोल्हापूरमधल्या छत्रपती प्रमिला राजे शासकीय रुग्णालयामध्ये जीबीएसच्या 5 रुग्णांवरती उपचार सुरू. 1 रुग्ण व्हेंटिलेटरवर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.